माननीय अध्यक्ष महोदय, सन 2026-27च्या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये पुरवण्या मागणीच्या संदर्भामध्ये सन्माननीय सदस्यांनी भाग घेतला, त्यांचे मी खूप आभार मानतो। त्याच्यामध्ये सुनील प्रभू साहेब आहे, रमेशजी बोरनारे जी आहे, जयंतजी पाटील, अमनजी पटेल, त्याचप्रमाणे काशीनाथजी दाते, प्रताप अडसड, संजयजी देरकर, अमोलजी खताळ, संदीप क्षीरसागर, आबू आझमी, श्रीमती मेनिकाताई राजोळे, अर्जुनरावजी खोतकर, सौ सुलभाताई गायकवाड, लोणीकर साहेब, मेश्राम साहेब, निमिता मुंदळाताई, या सगळ्या सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी पाणी पुरवठा व स्वच्छता या विभागावर आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहे। बोरनारेजींनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं असता पाणी पुरवठ्याची कामं ही रखडलेली आहेत आणि जनरली आपण सगळ्या सभासदांच्या भावना जर पाहिल्या तर पाणी पुरवठ्याकरता कामं रखडल्याच्या या ठिकाणी बऱ्याच चर्चेमध्ये या ठिकाणी विषय आला। जवळपास 50,000च्या वरती योजना आपल्या त्या काळामध्ये मंजूर झाल्या आणि आता त्याच्यापैकी 26,000च्या वरती योजना हे आपल्या पूर्णत्वास आलेल्या आहे। निधीच्या बाबतीमधलाही विषय या ठिकाणी करण्यात आला। कामं कशी रखडली, कॉन्ट्रॅक्टरांचा काय विषय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मागच्या काळामध्येही आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार सन्माननीय सदस्य महोदय यांनी या विषयावर अर्धा तासाची चर्चा या ठिकाणी मांडली असता त्याच्यामध्ये त्यांनी बरेच मुद्दे त्यावेळेसपणे मांडले होते। ही बाब खरी आहे की इस्टिमेट करत असताना बऱ्याच चुका मागच्या काळामध्ये झाला। ज्यावेळेस केंद्र सरकारने ही योजना लॉन्च केली त्यावेळेस इतक्या दिवसामध्ये जर आपण इस्टिमेट पाठवले तर आपल्याला 50% कॅश शेअरिंग 50% हिस्सा मिळेल अशा पद्धतीची अट घातल्यामुळे उद्भवाचे जो सोर्स आहे, जे सरफेस वॉटरवरून आपण घ्यायला पाहिजे होते, तर त्याच्यामध्ये चुका झाल्या। GSD कडनं दाखले दिले, आता पोटात तर आपण जाऊ काही पाणी पाहू शकत नाही। शेवटी GSD जो दाखला देईल त्याच ठिकाणी आपण इंधन विहीर करत असतो किंवा त्याच ठिकाणी आपण विहीर करत असतो। हां, GSI सॉरी। तर माझ्या माहितीप्रमाणे त्या पद्धतीने आपण योजना केल्या, त्या ठिकाणी पाणी लागलं नाही। मग पाणी लागलं नाही याचा अर्थ आपण ते गाव सोडू शकत नाही। त्याच्याकरता आपण दुसरा उद्भव पाहिला। दुसरा उद्भव पाहिला म्हणजे ऑटोमॅटिक आपला इस्टिमेट चेंज झालं। इस्टिमेट चेंज झालं म्हणजे मग पुन्हा ते रिवाईज करता आलं। मग रिवाईज करता आल्यानंतर पुन्हा आपल्याला असं वाटलं की या योजना रिवाईज करताय। शेवटी या कमिटीला आमदार तालुक्याचा आपण अध्यक्ष केला होता। पालकमंत्री ज्यावेळेसचे त्या काळाचे आताच्या काळाचे पालकमंत्री हे या योजनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे। त्यांच्यामध्ये कलेक्टर आहे, CO आहे। ग्रामसभेचा ठराव मंजूर झाल्याशिवाय योजना मंजूर करण्यात येऊ नये हा नियम आहे। तालुक्याच्या आमदाराने सही केली पाहिजे तर त्या योजना जिल्हा पालकमंत्र्याकडे जातील। जिल्हा पालकमंत्र्यांनी तो आढावा घेऊन त्या योजना आमच्याकडे सादर केल्यानंतर आम्ही मंजुरी देऊ, हा पूर्णपणे त्याचा डाटा आहे। पण त्या काळामध्ये खालपासून जर या योजनांवर जशा ग्रामसभेमध्ये ही योजना मंजूर केल्यानंतर त्याच्यावर जर बारकाईने लक्ष सरपंचापासून आमदारापासून आमच्यासारख्या मंत्र्यांपर्यंत जर हे केलं असतं तर एवढ्या योजनांमध्ये ज्या काही चुका झाल्या थोड्याफार जास्त प्रमाणात त्या झाल्या नसत्या। पण मी बाकी गोष्टींवर बोलणार नाही, पण आता निधीच्या बाबतीत बोलले। केंद्र सरकार पैसा देत नाही आहे, केंद्र सरकार पैसा देत नाही, पण केंद्र सरकारवर आमचं सरकार अवलंबून नाही आहे हे लक्षात ठेवा। आदरणीय देवेंद्रजींनी 4,000 कोटी रुपये या दीड वर्षामध्ये आपल्याला दिले राज्याचे हिस्स्याचे। केंद्राकडे आपण वाट नाही पाहिली, मान्य आहे। केंद्राचे पैसे आपल्या फक्त आपल्या राज्याला मिळत नाही असं नाही आहे। आत्ताच पूर्ण राज्यांच्या पाणी पुरवठा मंत्र्यांची आणि सेंट्रलचे आपले CR पाटील साहेब यांच्याबरोबर आमची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की थोडी पैशांची चणचण आहे, पण आम्ही आपल्याला पैसे देऊ। पण आतासुद्धा आपण हे जे पाहिलं असेल की 1431 कोटी रुपये आपण या ठिकाणी जे देतो आहे त्या 1431 कोटीमध्ये सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे ही शॅडो प्रोव्हिजन आहे। याच्यानंतर आपली 1431 कोटी म्हणजे 3-3.5 कोटी 4,000 कोटीच्या आसपास आपल्याला या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहे। पण आम्ही हे ठरवलेलं आहे यावेळेस की 75 ते 99% ज्या योजना झालेल्या आहेत त्या योजनांना प्रथम पैसे
जास्त प्रमाणामध्ये द्यावे. 50 ते 75 ज्या योजना आहे त्यांच्यामध्ये पैशांची तरतूद करावी आणि काही काही ज्या योजना सुरूच झाल्या नाही आहे 25% आतच आहे तर त्या योजनांचा विचार करावा लागेल. अशा पद्धतीचं चित्र या महाराष्ट्रामध्ये आहे आणि मला खात्री आहे की आपण ज्या बऱ्याच गोष्टी आता पारनेरच्या बाबतीमध्ये आदरणीय काशीरावजी दाते यांनी सांगितले की 83 पैकी फक्त 29 योजना पूर्ण झाल्या. 54 योजना अपूर्ण आहे. मान्य आहे निधीमुळे काही योजना अपूर्ण झाल्या, निधीमुळे काही गोष्टी या ठिकाणी झाल्या. आदरणीय लोणीकर साहेबांनी मागच्या काळामध्ये जी योजना केली त्याच्यामध्ये त्यांनी ज्या ज्या सूचना त्या काळामध्ये केल्या त्याच्यापैकी बऱ्याच सूचना आम्ही 3 मिटिंगा घेतल्याने असं नाही. ज्यांनी आम्हाला सांगितलं असेल आमदार महोदयांनी की आमच्या तालुक्यामध्ये रखडलेलं आहे बाबा हे काम पूर्ण झालं पाहिजे तर आपण तालुका स्तरावर सुद्धा बैठका घेण्याचं काम केलं, त्याच्यामध्ये मार्ग काढण्याचे काम केले आणि जिथे जिथे अधिकारी त्यांनी सांगितलं जिथे त्यांनी किंवा कुठल्याही आमदाराने सांगितलं असेल की जिथे जिथे अधिकारी चुकला असेल त्यांची आपण गय केली नाही, त्यांना निलंबित सुद्धा केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज ही मागणी करत असताना जरी आमचं बजेट अजून यायचं आहे आणि बाकीच्या गोष्टी मला आज बजेटच्या पूर्वी बोलता येणार नाही कारण की हा अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांचा आहे. जर मी आजच ते बोलून टाकलं तर बजेट फुटला, पेपर फुटला तुम्हीच सांगणार उद्याच्या दिवशी मेश्राम साहेब. त्यामुळे आमचा बजेट येऊ द्या. बजेटमध्ये जलजीवन मिशन करता माननीय मुख्यमंत्र्यांनी एक वेगळी योजना आखलेली आहे, ते मला बोलणं उचित होणार नाही कारण शेवटी बजेट ते मांडणार. ही पूर्ण मागण्यांच्या बाबतीमधली ही चर्चा आहे. ही चर्चा ही आपण सगळ्या ज्या सभासदांनी मला सजेशन केलेलं आहे, कोणी मिटिंगचं सजेशन केलं आहे, कोणी चौकशीचं केलं आहे, कोणी कारवाई करण्याचं केलेलं आहे, कोणी वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं केलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या नोंदी मी या ठिकाणी घेतलेल्या आहे. वेळ कमी आहे कारण की तुम्ही एवढे बोलायला सगळे लागले की तुम्ही अजून 10-11 पर्यंत बोलत राहिले तर मी उत्तर द्यायचं कसं. म्हणजे शेवटी गिलोटीनला एक मर्यादा असते, एक लिमिट असते की 5:30च्या असते संपवावं लागतं. त्यामुळे तुम्हाला वाटलं असेल की आम्ही तुम्हाला अडवतोय तर तसं नाही आहे. 5:30च्या आत हे संपवायचं असल्यामुळे 3 मंत्र्यांना बोलायचं असल्यामुळे 5-15 तर आता होऊन गेले. आणखी दादाजींचं शिक्षण खातं आहे, नंतर तुमचं क्रीडा खातं आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्या सभासदांचे खूप आभार मानतो. आपल्या अनुमतीने मी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या मागणी क्रमांक Y2 खालील बाब क्रमांक 178 नुसार रुपये 1431.529 कोटी अक्षरी तसेच भाग क्रमांक 79 प्रमाणे 1000 व मागणी क्रमांक Y5 खालील प्रमाणे 180 नुसार रुपये 1000 इतक्या रकमेची लाक्षणिक पुरवणी मागणी अशा प्रमाणे एकूण 1431.0531 कोटी इतक्या रकमेची पूर्ण मागण्या सभागृहात मान्यतेसाठी सादर करीत आहे. त्या मागण्यांना आपण मंजुरी देण्याकरता मी सभागृहास विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षण मंत्री